महाराष्ट्रामध्ये विधानसभे निवडणुकीचे प्रचार आज शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे। आज आपण मुंबादेवी विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत। या ठिकाणी शिवसेना महायुतीचे आघाडीचे उमेदवार शायना यांशी आहेत। यांच्या प्रचाराचा पूर्ण प्रतिनिधित्व या ठिकाणी आपल्यासोबत असणारे राकेश पांडुरंग वाळेकर हे आपल्यासोबत आहेत। तर आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की आपला प्रचार कितपत आला आणि आपल्याला काय वाटतं आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मी राकेश वाळेकर मुंबादेवी समन्वयक बोले। यावेळी आम्हाला जो उमेदवार मिळाला आहे म्हणजे खूप चांगला शिकलेला आहे आणि बोले यांनी NGO मार्फत पण खूप चांगली कामं केली आहेत। त्यामुळे बोलले की मुंबादेवीला हा जो उमेदवार भेटला आहे यापुढे पण मुंबादेवीचा विकास करणार म्हणजे करणार बोलले। या ठिकाणचे जे 10-15 वर्ष जे अमीन पटेल हे आमदार आहेत यांच्या कार्यशैली संदर्भात आपण काय बोलणार। 15 वर्षापासून अमीन पटेल काँग्रेसचे बोलले की इकडचे बोलले की आमदार आहेत बोले। यांनी विकास तर केला नाही बोलले, उलट बोलले की ना या विभागाचा या बोले मुंबादेवी विभागाचा बोलले कायापलट करायच्या सोडून बोलले की त्याच्या व्यतिरिक्त बोलले एकदम बेकार म्हणजे मुंबादेवी विभागाची हालत केली आहे त्यांनी बोलले। विकास तर केलाच नाही बोलले। आपण इकडच्या जनतेला मतदारांना काय आव्हान करणार। यावेळी नक्की बोले आपण बोलले की शायना यांच्यावरती विश्वास ठेवा आणि त्यांना बहुमताने बोले विजय करून द्या बोले। एकच बोलणं बोले। आपण काय बोलणार। खरं तर आता ज्या वेळेला आमच्या या मध्यवर्ती शाखेचं ज्यावेळी उद्घाटन झालं त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबही आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या मुंबादेवीचा नक्कीच कायापालट होणार आणि त्याची कागदपत्र सर्व आम्ही दिलेली आहेत, पूर्तता केलेली आहे आणि खरोखरच शायना यांच्याकडून आम्हाला एकच हे आहे की आमच्या विभागाचा कायापालट झालाच पाहिजे। नक्की परिवर्तन मुंबादेवीमध्ये होणार, झालंच पाहिजे। मुंबादेवीचं हे परिवर्तन झालंच पाहिजे आणि होणार। आमच्या अपेक्षाच आहे आत्ताच्या ज्या निवडून येणाऱ्या आमच्या ज्या कॅन्डिडेट आहेत शायना यांच्याकडून आमच्या मुंबादेवीचा खरोखरच विकास झालाच पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि ती होणारच। हे होते आपल्यासोबत। बघूया येणाऱ्या 20 तारखेला मुंबादेवीचे जे मतदार आहेत हे मतदान पेटीमध्ये कोणाच्या बाजूने जास्त प्रमाणामध्ये मतदान करणार। राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई।